बीडला गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने 15 वर्ष खासदार केलं ना। प्रीतमताईला कोणी खासदार केलं, धनुभाऊला कोणी आमदार केलं। तुम्ही असा का आरोप लावता आमच्यावर? मागच्या 15 वर्षात तुम्हाला मराठा समाजाने मतदान केलं तेव्हा मराठा जातीवादी नाही, आणि एक वेळ तुम्हाला तुमच्या भाषणामुळे म्हणा, तुमच्या नाकर्तेमुळे तुम्हाला नाकारलं। पंकुताईला का जावं नसं वाटलं अंतरवालीत? मग 15 वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना, त्यावेळेस नाही वाटला का तुम्हाला जातीवाद? आणि आज त्यांना वडीगोद्रीला जायला वेळ मिळतो। आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना ब्रशब्द चांगलं तर बोलल्याच नाही। अर्धा आमचं खळं, आमचं भाकर आम्ही त्या दलित बांधवाला असो, बालाबलुतेदारांना असो त्यांना वाटतो। मग मराठा समाज हा जातीवादी कसा? आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय आणि ते लोक आम्हाला देऊ नये म्हणून उपोषण करताय। हा फरक आहे छत्रपतीच्या वंशजात आणि इतर समाजामध्ये। 100 बूथ असे, 100 बूथ मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना 10 मतदानाच्या आत 2 आकडे मतदान। हा, मग हे जातीवाद नाही झाला का? एवढा एका विचाराने पंकजाताईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा? त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं? आणि ते त्या संख्येत 2 आकडे जे तुम्हाला होत आहे साहेब, नोटाला मतदान होतं आपल्याकडं, ते बी होत आहे ना। इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद। मग 15 वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना, त्यावेळेस नाही वाटला का तुम्हाला जातीवाद? आणि